नमस्कार. महाराष्ट्रात अनेक दिवसांनी पाऊस परतलाय. सगळेच वाट बघत होते. पण हा आनंद थोडाच टिकला, कारण पावसासोबत पूरस्थितीचं संकट घेऊन आलाय. हो, खरंय. अनेक जिल्ह्यांमध्ये परिस्थिती गंभीर झाली आहे आणि जनजीवन विस्कळीत झालंय. बरोबर. तर आज आपण तंत आहे त्याच्या आधारे नक्की काय घडलंय, कुठे फटका बसलाय, याचा एक आढावा घेऊया. हो, नक्कीच. कुठे आणि कसा परिणाम झालाय हे समजून घेणं महत्वाचं आहे. चला तर मग सुरुवात करूया अमरावती जिल्ह्यापासून. तिथे चांदूर बाजार तालुक्यात काय झालंय, म्हणजे बातमीनुसार अक्षरशः ढगफुटीसारखा पाऊस कोसळलाय. अच्छा, ढगफुटीसारखा. हो, आणि माधान, सोनोरी गावांमध्ये तर परिस्थिती इतकी वाईट झाली की घरांमध्ये पाणी शिरलंय. लोकांना चक्क घरांच्या छतांवर आश्रय घ्यावा लागला. अरे बापरे, म्हणजे घरातून बाहेर पडायलाही जागा नाही. अगदी. आणि चांदूर बाजार ते सोनुरी मार्गावरचा जो पूल आहे त्याच्यावरून पाणी वाहतंय, त्यामुळे सोनुरी गावाचा संपर्कच तुटलाय. आणि अशा परिस्थितीत दळणवळण थांबणं म्हणजे आणखीनच धोकादायक. हो ना. तरीही बातमीत असं म्हटलंय की काही लोक धोकादायक परिस्थितीत पूल ओलांडण्याचा प्रयत्न करत आहेत, जीव धोक्यात घालून. हे बघा, इथे एक मोठी गोष्ट लक्षात येते. ज्या पावसाची आपण इतके दिवस वाट बघत होतो, तोच इतका रौद्ररूप घेऊन आला की आपली जी स्थानिक व्यवस्था आहे, पूल असतील, रस्ते असतील, हो, ते अपुरे पडले. अगदी. ते या पावसाचा जोर सहन करू शकले नाहीत. सुदैवाने बचाव कार्य सुरू आहे, ही थोडी दिलासादायक बाब म्हणावी लागेल. हो, ते महत्वाचं आहे. पण हे फक्त अमरावतीपुरतं नाहीये, नाही का? नांदेड जिल्ह्यात पण परिस्थिती गंभीर आहे असं कळतंय. बरोबर. नांदेडमध्ये मन्याड नदीला मोठा पूर आलाय. मन्याड नदी? हो. आणि त्यामुळे देगलूर तालुक्यातलं वजरगा शिवार आहे किंवा नदीकाठची जी अनेक गावं आहेत, तिथे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालीय. अनेक गावांचा संपर्क तुटलाय तिथेही. म्हणजे हे एकाच ठिकाणी नाहीये? नाही. याला जरा मोठ्या कॅनव्हासवर पाहिलं तर लक्षात येईल की ही काही फक्त 1-2 नद्यांची गोष्ट नाही. मन्याडे, तेरणा, सीना, पॅनगंगा, तरवरजा अनेक नद्यांना पूर आलाय. अच्छा, म्हणजे मराठवाडा आणि विदर्भ दोन्हीकडे? हो, दोन्ही भागांमधल्या वेगवेगळ्या नदीखोऱ्यांमध्ये एकाच वेळी किती जास्त पाऊस झालाय हे यावरून स्पष्ट दिसतंय. आणि मग इतर जिल्ह्यांमध्ये काय परिस्थिती आहे, म्हणजे हिंगोली, धाराशिव? तिकडेही कमी अधिक प्रमाणात अशीच स्थिती आहे. हिंगोलीत बघा, सेनगाव तालुक्यात आजेगावजवळ ओढ्याला पूर येऊन काही नागरिक अडकल्याची बातमी आहे. अरे देवा. धाराशिवमध्ये तेरणा नदीला पूर आलाय, त्यामुळे वंजारवाडी गावात पाणी शिरलं आणि टेंभुर्णी-लातूर रस्त्यावरची वाहतूक पण विस्कळीत झाली. तिथे मांजरा नदीमुळे शेतीचं नुकसान झालंय असंही ऐकलं. हो, मांजरा नदीच्या पुराचा फटका शेतीला बसलाय. आणि सोलापूर जिल्ह्यातून तर एक खूपच धक्कादायक बातमी आहे. काय? हत्तूर गाव आहे तिथे. सीना नदीच्या पुराचा प्रवाह इतका प्रचंड होता की चक्क 1.5 एकर ऊस, नुसतं ऊस नाही, माती सकट वाहून गेला. काय सांगताय? 1.5 एकर जमीन माती सकट? अरे बापरे. शेतकऱ्याचं किती मोठं नुकसान झालं असेल. कल्पना करणंही कठीण आहे. आणि लातूरमध्ये तरवजा नदीच्या पुरामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. शेतकरी अगदी हवालदिल झालेत. शेतीचं नुकसान हा खरंच मोठा मुद्दा आहे. वाशिममध्ये काय स्थिती आहे? वाशिम जिल्ह्यात विशेषतः रिसोड तालुक्यात नदी, नाले अगदी तुडुंब भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी शेतांमध्ये पाणी साचून तळ्यासारखं दिसतंय. म्हणजे पिकांचं नुकसान झालं असणार. मोठं नुकसान झालंय. काही ठिकाणी तर जमीन खरडून गेलीय, म्हणजे मातीच वाहून गेली. आणि वाशिमबद्दल अजून एक गोष्ट वाचली मी. शेलू खडसे परिसरात म्हणे गेल्या 2 महिन्यात 3ऱ्यांदा पूर आलाय. हो, ही खूप चिंताजनक बाब आहे. म्हणजे शेतकऱ्यांचं नुकसान वारंवार होत आहे. एकाच पावसाळ्यात 3ऱ्यांदा फटका बसणं म्हणजे. आणि तिथेही रस्ते बंद झालेत. हो, धनज बुद्रुक ते भौरी मार्गावरचा पूल पाण्याखाली गेल्याने रस्ता बंद झाला होता. आणि वाशिममध्ये फक्त 1 तासात इतका पाऊस झाला की पेनगंगा नदीला पूर येऊन वाकद गोहोगाव रस्ताही काही काळ बंद करावा लागला. 1 तासात इतका पाऊस? हो. हे सगळं बघता एक मूलभूत प्रश्न उभा राहतो की अशा तीव्र, अचानक आणि स्थानिक पातळीवर होणाऱ्या पावसासाठी आपली तयारी कितपत आहे. बरोबर. विशेषतः आपले पूल, रस्ते यांसारख्या पायाभूत सुविधा आणि मुख्य म्हणजे शेती, जिला वारंवार फटका बसतोय. अगदी. या सगळ्याचा विचार आता गांभीर्याने करायला हवा. इतक्या कमी वेळात इतका जास्त पाऊस पडणं हे हवामान बदलाचे परिणाम तर नाहीत ना, यावरही अभ्यास व्हायला हवा. तर मग या सगळ्याचा आपण काय अर्थ काढायचा? पाऊस परत आला हे गरजेचं होतं,
पण त्याने महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये, विशेषतः ग्रामीण भागामध्ये मोठं नुकसान आणि व्यत्यय आणला आहे. दळणवळण यंत्रणा असेल, लोकांची घरं असतील आणि मुख्य म्हणजे शेती, ह्या सगळ्यावर खूप गंभीर परिणाम झालाय. शहरांमध्ये म्हणजे मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी तुलनेने कमी परिणाम दिसतोय. पण ग्रामीण भागाचं चित्र गंभीर आहे. अगदी. मुख्य निष्कर्ष हाच की यावेळच्या पावसाची तीव्रता आणि त्याची व्याप्ती लक्षणीय आहे. अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे आणि ह्याचा सर्वात जास्त फटका बसतोय तो आपल्या शेतकरी बांधवांना. त्यांच्यासाठी परिस्थिती खरंच कठीण झालीय. हे अगदी खरं आहे. सध्या तात्काळ मदत आणि बचाव कार्य सुरू आहे आणि ते अत्यंत गरजेचं आहेच. पण एक विचार मनात येतो की भविष्यात जर अशा अचानक आणि तीव्र पावसाच्या घटना वाढत गेल्या तर त्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी स्थानिक पातळीवर, प्रशासन पातळीवर आणखी चांगली काय पूर्वतयारी करता येऊ शकेल, यावर विचार व्हायला हवा.